जगण्याचा पाया, चालण्याचे बळ, जगण्याचा पाया, चालण्याचे बळ, विचाराची काळ, तुकाराम तुकाराम. जगण्याचा पाया, चालण्याचे बळ, जगण्याचा पाया. हेची व्हावी माझी आस, जन्मोजन्मी तुझा दास. पंढरीचा वारकरी, वारी चुको नेदी हरी. संत संगे सर्व काळ, अखंड प्रेमाचा कल्लोळ. चंद्रभागे स्नान, चुका मागे हेची दान. या गाथ्यातील मला आवडलेला अभंग. आजीवरी होतो संसाराचे हाती, आता ऐसे चित्ती उपजले. तुम्हा शरणागत भावे नारायणा, अंगीकारा दीना आपुलिया. विसरलो काम याजसाठी धंदा, सकळ गोविंदा माझे तुझे. तुका म्हणे विद्यापणा परिसावी, आवडी हे जीवी झाली तैसी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी हा ग्रंथ लिहिण्याची प्रेरणा मला रामदास स्वामींच्या दासबोध या ग्रंथाचं जेव्हा मी पारायण केलं, त्या ग्रंथात स्वामींनी असं लिहिलं आहे की दिवसामागे काहीतरी लिहित जावे, या उक्तीप्रमाणे मी प्रथम दासबोध ग्रंथ लिहिला. त्यानंतर एकनाथी भागवत, ज्ञानेश्वरी, गजानन विजय, साई चरित्र, गीता व आता मी तुकाराम गाथा हा ग्रंथ दिनांक 16/3/2025 ला सुरुवात केली व दिनांक 17/6/2025 ला हा ग्रंथ माझा लिहून पूर्ण झाला. रामकृष्ण हरी. मी, माझा परिवार, मालपरे परिवार, आम्ही खानदेशातल्या धुळे तालुक्यातल्या आर्वी गावचे. आमचा पूर्ण परिवार हा वारकरी परिवार आणि त्या वारकरी परिवाराच्या सहयोगाने मला ही तुकाराम गाथा लिहिण्याचा योग आला. तो असा की 2001 मध्ये आमच्या परिवाराने पंढरपूर येथे तुकाराम गाथा पारायण आयोजित केले होते. तो सोहळा अतिशय नयनरम्य आणि खूपच सुंदर होता आणि ते बघून मला खूपच प्रेरणा मिळाली आणि त्या प्रेरणेने मी 4 वर्षापूर्वी पंढरीची पायवारी पण केली. हस्तलिखित गाथा लिहिण्याची प्रेरणा हरिभक्त परायण जांभूळकर महाराज यांच्याकडून आम्हाला मिळाली. एकनाथी भागवत ज्यांनी हस्तलिखित लिहिला होता त्याचा एक सोहळा आयोजित केला होता. त्या सोहळ्यामध्ये त्यांनी हे तुकाराम गाथा हस्तलिखिताचं त्यांनी तिथे डिक्लेरेशन केलं आणि त्यानुसार मग माझ्या मनात आणि आलं की आपण का लिहू शकत नाही. आणि मग मी स्वतः एक प्रत घेतली, माझ्या पत्नीने पण एक प्रत घेतली. नंतर तुकाराम महाराजांचा गाथा हस्तलिखित गाथा लिहिण्यास 21 जून 2025 रोजी सुरुवात केली आणि सदर गाथा हस्तलिखित गाथा पूर्ण 1 डिसेंबर 2025 रोजी झाली.